तर चला आज 2 मिनिटात फक्त पटकन अजून एका प्रश्नाचं उत्तर देऊया. मृत्यू षडाष्टक योग खूपदा ऐकला असेल तुम्ही, शक्यतो लग्न जुळवत असताना. तर हा योग म्हणजे काय आहे? सोप्या भाषेत सांगते. मृत्यू षडाष्टक याचा आणि मृत्यूचा दूर दूरपर्यंत काहीही संबंध नाही. अजिबात घाबरू नका. षड अष्टक म्हणजे एखाद्या राशीपासून येणारी 6व्या क्रमांकाची आणि 8व्या क्रमांकाची रास यांचे स्वभाव जुळत नाहीत म्हणून लग्न करू नये, याचा इतकाच संबंध आहे. उदाहरण सांगते. आता एखाद्या व्यक्तीची रास मेष आहे आणि त्याच्यापासून येणारी 8वी रास म्हणजे वृश्चिक. मेष राशीची व्यक्ती कशी असते? उतावीळ असते, त्यांना पटकन डिसिजन घ्यायची सवय असते. याच्या उलट वृश्चिक राशीची व्यक्ती खूप विचार करेल, डीप अगदी सगळ्या बाजूंनी विचार करेल, मग निर्णय घेईल. ठीक आहे, तर इथं 2 स्वभाव वेगळे आले म्हणून यांचं लग्न करू नये असं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे. अजून एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्याची रास वृषभ आहे, त्याच्यापासून 8वी रास धनु येते. वृषभ राशीचे लोक कसे असतात? यांना स्थिरता, थोडासा आराम पसंत असतो. शुक्रची रास आहे. याच्या उलट धनु राशीचा स्वामी गुरु येतो. यांना सतत नवीन काहीतरी शिकायला आवडतं, प्रवास करायला आवडतं. इथेही 2 वेगवेगळे स्वभाव झाले. अजून एक उदाहरण घेऊया. समजा रास मिथुन आहे आणि त्याच्यापासून 8वी रास कोणती येते? तर मकर. मिथुन राशीच्या व्यक्तींना खूप बोलण्याची सवय असते आणि मकर राशीची व्यक्ती म्हणजे शनीची रास आहे, अगदी शिस्तप्रिय. इथेही 2 वेगवेगळे स्वभाव आले. अजून एक उदाहरण. एखाद्याची रास कर्क आहे, ठीक आहे, त्याच्यापासून 8वी रास कोणती येते? कुंभ. कर्क राशीची व्यक्ती खूप इमोशनल, संवेदनशील असतात. याच्या उलट कुंभ राशीची व्यक्ती खूप तटस्थ आणि व्यावहारिक निर्णय घेणारी. अजून एक उदाहरण घेऊया. समजा सिंह रास आहे एखाद्याची. सिंह राशीपासून 8वी रास कोणती येते? तर मीन रास येते. ठीक आहे, तर सिंह म्हणजे खूप नेतृत्व गुण असणारी किंवा थोडीशी स्वाभिमानी व्यक्ती. या उलट मीन म्हणजे चंचल, संवेदनशील व्यक्ती. थोडक्यात सांगण्याचा उद्देश एकच आहे की 2 वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती जर एकत्र आल्या तर त्यांच्यामध्ये मतभेद होतील आणि विवाह टिकवणं अवघड होईल. म्हणून यांचं लग्न करू नये इतका सोपा, साधा, सरळ अर्थ आहे मृत्यू षडाष्टक योग. म्हणजे इथून पुढे जर तुम्हाला कधी कोणी सांगितलं मृत्यू षडाष्टक योग आहे तर घाबरू नका. फक्त एक सिंपल लक्षात ठेवा की स्वभाव वेगळे आहेत.